चला वीर बजरंग शिरडोन क्रिकेट संघ सुयोग पाटील भरतदादा पाटील आपण लगेचच सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी। शिरडोन कल्याण ग्रामीण मधला एक प्रतिभाशाली संघ म्हणून ओळखला जातो आणि भरतदादा पाटील म्हटलं तर नाईट स्पर्धा शिरडोनच्या मैदानावर नेहमी त्यांच्या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असते। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत। चला मैदानामध्ये आपली लगेच जोडी दाखल करायची आहे। मैदानामध्ये सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी। रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाच्या संघनायकाला आमची विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी। चला तकदीर पाडेकर चला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी कारण चिंद्रन क्रिकेट संघाचे संघनायक तेजस पाडेकर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी इथे पाहुणा संघ कारण एक यजमान आहे आणि एक पाहुणा क्रिकेट संघ अर्थात वीर बजरंग शिरडोन क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे। आमच्या समीपेत समालोचक पाहतो आमचे चिंद्रगावतील आमचे भाजे परिवार अशोक कुंभारकर त्यांच्या समीपेत आपण पाहतो मंगेश पाटील आणि लवेश आमचे दिघे मोरबे आणि गुणलेखकाच्या भूमिकेत एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व अक्षय कडू यांना आपण पाहतो। माजी सरपंच आदरणीय बाबूराव कडू साहेबांचे ते सुपुत्र आहेत। अक्षय आपले मनपूर्वक स्वागत आहे। चांगला योगदान आहे आणि लाईव्ह प्रसारण आम्ही इथे पाहतो खऱ्या अर्थाने आमचे प्राप्ती लाईव्ह जितू गोंधली ज्यांची सुरुवात आम्ही नेहमीच पाहतो एकदा एका दमदार स्पर्धेतून होतो स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाटण्याच्या स्पर्धेत त्यानंतर अनेक स्पर्धेमध्ये मग नंतर आमचे भारतदादा म्हात्रे यांची स्पर्धा असते अनेक स्पर्धेत ते आमच्याशी जोडले जातात। चला मैदानामध्ये लगेचच दाखल व्हायचे आहे। O2 कॉमेंट्री बॉक्स पहिल्या सत्रासाठी आपण बोलणार आहोत लवेश दिघे मॅन फ्रॉम मोरबे यांच्याकडे। हॅलो थँक्यू व्हेरी मच MD गडगे सर। आपण पाहत आहोत रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित आमदार चषक 2025 हे दमदार शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते चिंद्रन नगरीमध्ये ही स्पर्धा। तर पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना शिरडोन टॉस जिंकला होता। रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते शिरडोन संघाला। तर विनंती असेल टीम चिंद्रन संघ आपण लगेचच फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्यायची आहे। बघा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाचा जो राखीव खेळाडू आहे ड्रेस कोड मध्ये नसल्याने त्या संघाला मात्र चिंद्रन क्रिकेट संघाला 2 धावांनी ते दंडित केले जाणार आहे। अजय गुरु अतिशय चांगल्या प्रकारे बघा जरी यजमान संघ असला मात्र नियमांचं पालन आणि नियमांची पाबंदी प्रत्येक संघासाठी असणार आहे। तर यास पहिली मॅच आपण इथे पाहतोय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम गणरायाला वंदन करून तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा लोकनेते दिबा पाटील साहेबांना करत या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन करूया। जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिली मॅच आजच्या रात्रीमधील आपण पाहतो रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना शिरडोन। चला यजमान टीम चिंद्रन आम्ही विनंती करू की क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय बराचसा उशीर झालाय पा आज स्पर्धेची आपण दुसरी रजनी पाहतो। तर इथे चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जीवन पाडेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं आमदार चषक 2025 या पर्वामध्ये स्वागत आहे। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। जाऊया मॅचच्या दिशेने। चला चिंद्रन टीम त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या अतिरिक्त वेळ खर्च करू नका। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे शिरडोन टीमची अभिष्कार पाटील आणि सुयोग पाटील अशी सलामीची जोडी आज ए पोलच्या मॅचेस मागुरू सर त्यामुळे चांगले मॅचेस मातब्बर संघ आज एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतील।
सुयोग पाटील आविष्कार पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं पहिलं षटक तेजस पाडेकर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. तर आज ऑफिशियल पंचाच्या भूमिकेने मध्ये आपण पाहू शकाल. खरं तर सुनील तांडेल सर असतील, प्रशांत फडके सर आणि हिरामन भोसले सर खरं आज ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये कॉम्बॉक्सचा विचार केला तर आमचे गुरुवर्य महागुरु सर तसेच मंगेश पाटील उत्कृष्ट मराठी समालोचक शिरवली नेरे दुंद्रे विभागातील एक दमदार आवाज म्हणून त्यांचा देखील आपण आज आवाज ऐकणार आहोत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ला इथून सुरुवात केली जाईल. लेट्स प्ले. टाइम पहा 7:44 झालेला आहे. तेजस पाडेकरचा पहिला चेंडू बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क हलकासा आपल्याला पाहायला मिळाला. ब्रश झाला थोडासा आणि तिथे मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. बॅटिंग करत असताना शिरोड टीमचं आविष्कार पाटील आणि सुयोग पाटील अशी सलामीची जोडी आपण पाहतो. खरं तर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन आविष्कार पाटील याचा असफल राहिला. धावा धावफलकावरती 1 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तेजस पाडेकर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यजमान टीम आपल्याला पाहायला मिळेल. तेच तर चेंडू होता ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू फर्रार होतोय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. फलंदाज सुयोग पाटीलच्या बॅट मधून तडका येतोय चौकार. थँक्यू व्हेरी मच. चौकार ठोकले पहा. पहिल्या चेंडूवर सुयोग पाटीलने आपले इरादे स्पष्ट केलेत. ओव्हर द विकेट. ते सर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पिच झाल्यानंतर अतिरिक्त गती त्या चेंडूवरती आढळली. बॅट अँड बॉलमध्ये कोणता संपर्क नाहीये. चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. चांगला चेंडू उतरला होता. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू टाकला आणि तिथून मात्र चेंडूने वेग धारण केलं होतं. त्यामुळे तिथे मात्र फलंदाज सुयोग पाटीलला तो चेंडू समजला नाही. डॉट बॉलची समाप्ती. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात आहे. तिथे मात्र टायमिंग प्रॉपर झालं नाही. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. इथे चिंद्रम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश शेठ पाडेकर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचा राजा राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. रशियन इथे आपण गणराच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. यावेळी टायमिंग चांगला होता. प्रॉपर टायमिंग आणि चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे. येतोय दमदार स्ट्रोक. चौकार. बॅट्समन सुयोग आविष्कार पाटीलच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. 4 धावेच्या मदतीने धाव फलक फ्लाय होते. टोटल डबल डिजिट मध्ये 10 धावा धाव फलकावरती. इथे मात्र लोअर फुल टॉस होता. पॅडल स्वीप केलाय. चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगदी गरंगळत सीमारेषा पार. येतोय चौकार. डीजे मास्टर खऱ्या अर्थाने डीजे मास्टरचंही कौतुक करावे लागेल. अतिशय चांगलं संगीत अनंताकडू माजी उपसरपंच चिंद्रण सन्मानित चिंद्रण ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री एकनाथ नामदेव पाडेकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. सरपंच साहेबांचं स्वागत आहे आणि त्यांच्या समेत माजी सरपंच रघुनाथ शेठ फराड साहेब आपणही स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने आपलं स्वागत आहे आणि आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण आमच्या अतिथी मंचवर यावं. प्रथमतः राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. येस. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली वीर बजरंग शिरडोण संघाची. 1 षटकाच्या अखेरीस धावा धाव फलकावरती बिनबाद 14. दमदार सुरुवात करून देत असताना सलामीवीर बॅट्समन आविष्कार पाटील आणि सुयोग पाटील.
दुसरं षटक घेऊन निकेश गडगे आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू अगदी ऑफसाईड दी ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पीच झाल्यानंतर हलकासा स्विंग मिळाला, त्यामुळे या चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये खरं तर गेला, त्यामुळे निर्धाव चेंडूची जरूर सांगता होईल. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. निकेश गडगे गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी देखील चांगला चेंडूची हाताळणी केली जाते. लगातारचे 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. फलंदाज सुयोग पाटीलला इथे मात्र चेंडू समजत नाहीये. चेंडू पीच झाल्यानंतर थोडेसे स्विंग होताना पाहायला मिळतात. इन स्विंग करण्याचा प्रयत्न गोलंदाज निकेश गडके आता सफल राहिलाय, कारण की पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या तेजस पाडेकरने. तिथून मात्र कमबॅक करत असताना इकॉनॉमिकल स्पेल हाताळतोय तो म्हणजे निकेश. यावेळी टायमिंग होता आणि तिथे मात्र टायमिंगचा वापर केलाय फलंदाज बॅटिंग करत असताना सुयोगनं आणि चेंडूला फेकून दिले सरळ लॉंग स्टॉप. थँक्यू डीजे. इथे मात्र अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, पूल केला. 4 धावा जरूर आलेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज सुयोग पाटील याचा असफल राहिला. गोलंदाजीचा खरं तर बोलबाला राहिला. या षटकामध्ये अद्याप 4 चेंडू त्याने खरं तर हाताळलेत आणि 4 धावा फक्त केलेत, कारण पॉवर प्लेच्या P1च्या षटकामध्ये तेजस पांडेकरने 14 धावा खर्च केल्याने आता मात्र अतिशय चांगलं नियंत्रण आणि ॲक्युरसी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज निकेश गडगे याची इथे देखील ऑन ड्राईव्ह केला जातोय ऑन साईडला, आणि तिथे मात्र झेलची संधी. पहिला करर झटका वीर बजरंग शिरडून संघाला. बॅट्समन सुयोग पाटील बॅक टू द पवेलियन. स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि बॅट अँड बॉलमध्ये इथे देखील संपर्क नाहीये. पंचांनी लाईन चेक केली, पंचाचा इशारा येतोय. षटक समाप्तीचा इकॉनॉमिकल स्पेल इथं हाताळला जातोय निकेश गडगेच्या माध्यमातून. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 1 बाद 18 या धावसंख्येवरती. मास्टरचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन भारतीय जनता पार्टीच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब 2025 पर्व आपल्या भेटीसाठी आलेले आहे आणि स्पर्धेसाठी काही क्षणातच मुजबादेवी मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री विष्णुशेठ कडू सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचंही ते आगमन झालेलं आहे. विष्णुशेठ यावं आपण व्यासपीठावर, तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचला 1 बाद 18. 5 षटकाचा सामना. टाइम अलर्ट असेल आम्ही दोन्ही टीमला सूचना करू. 4 षटके तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपवायचे. एक्स्ट्रा तुम्ही टाइम घेतला तर 30 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल. याच्याकडे दोन्ही टीमने लक्ष केंद्रित करायचं आहे. 3रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राकेश पांडेकर आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल फेकला जातोय. चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर बोलवण्याचा प्रयत्न राकेश पांडेकर याचा सफल राहिलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतो आविष्कार पाटील सलामी आलेला बॅट्समन.
इथे देखील बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला, परंतु चेंडूची ब्लाइंड लाईन मात्र इथं समजू शकलं नाही बॅट्समन अविष्कार पाटील आणि लगातार 2 चेंडू डॉट केला जातोय. आता मात्र थोडासा प्रेशर क्रिएट केला जातोय फलंदाज वीर बजरंग शिरडोन संघाच्या फलंदाजांसमोर. गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली होती, 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र कमबॅक. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बनितो आझादी नव्हतो बर्बादी आणि पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे. टोटल धाव फलकावरती 19 लागलेले आहेत. आमचे साथी स्कोरर खरं तर आम्हाला अचूक माहिती देत आहेत. अक्षय कडू यांच्या माध्यमातून आम्हाला अचूक माहिती दिली जाते. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करू स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाज तयार. इथे देखील हलकासा स्लोअर वन आपल्याला पाहायला मिळाला. मागील 2 चेंडू अतिशय दमदार पाहायला मिळाले. तेज चेंडू होते, अतिरिक्त गती होती. त्यानंतर चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर वन टाकला, पिक करू शकला नाही फलंदाज आणि तिथून मात्र लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल 20 धावा धाव फलकावरती 1 बाद अशी अवस्था शिरडोन टीमची. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, तिथं देखील चुकी होते बॅट्समन कडून. लगातार चेंडू डॉट फेकले जात आहेत अविष्कार पाटील. गोलंदाजाचा मेरिट नुसार इथं फलंदाजी कुठेतरी होत नाहीये आणि तिथून मात्र लगातार डॉट चेंडू केला जातोय. प्रेशर पूर्णपणे अविष्कार पाटीलवर जरूर असेल. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू आता मात्र संकटामध्ये सापडलाय, अडचणीमध्ये शिरडोन टीम. इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र रनआउटची संधी आणि धक्का क्रमांक 2 रनआउटच्या स्वरूपात. इथे फलंदाज सुशांत म्हात्रेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. याच तिथे आमच्या व्यासपीठावर आपण इथे पाहतो चिंद्रम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रघुनाथ शेठ फराड साहेब क्रिकेटचा लुप्त क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला निश्चित स्वरूपात 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य लाभल्याबद्दल रोशन साई स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने रघुनाथ शेठ फराड साहेब आपलं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचला 20 धाव्यांवरती 2 बाद अशी अवस्था आपण ऑन स्कोर बरोबर पाहतो. 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज ऋतिक भंडारे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ओव्हर द विकेट फुलटा चेंडू ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये खेळाडू 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 21 धावा धाव फलकावरती. 4थ्या क्रमांकावर आपण पाहतो विवेक पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कशा प्रकारे बॅटिंग करेल स्ट्राईकवर खेळताना पाहायला मिळेल विवेक. इथून संघ अडचणीमध्ये आहे, संकटमोचक पारी इथून खेळावी लागेल बॅटिंग करत असताना शिरडोन टीमला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, त्यानंतर इकॉनॉमिकल मागील 2 षटक आपण पाहिली. इथे स्लॉट मध्ये चेंडू टाकायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक, जेलची संधी, विकेट मिळेल का? यस डेफिनेटली विकेटचा पतन. धक्का क्रमांक 3 वीर बजरंग शिरडोन टीमला. विवेक पाटील बॅक टू द डगआउट. मच चला पुढील होणारी लढत आम्ही दुसरा पुकार देऊ. इथून कुडाबे विपक्ष रोहिंजन बी दोन्ही टीमचे संघनायक आम्ही विनंती करू आपण पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉस का बॉक्स कक्षामध्ये जरूर इथे हजर राहायचे. तर इथे मात्र शिरडोन टीम संकटात सापडलेली आहे, अडचणीमध्ये. मोठे फटके मारण्यासाठी खरं तर बऱ्याच अडथळे निर्माण होत आहेत बॅटिंग करत असताना शिरडोन टीमला. गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. गोलंदाज तयार. क्या बात आहे. ते सर्रार चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज ऋतिकचा सफल राहिलाय. लगातार डॉट चेंडू फेकले जात आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये
नितीन पाटील दाखल झालाय बॅटिंगसाठी. इनॅक्ट क्रमांक 5 आपण पाहतो. टोटल 3 विकेट्स जरूर इथे मिळवलेत. गोलंदाजी मार्कवर चिंद्रन टीमने चांगली गोलंदाजी करत असताना यजमान टीम आहे. खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज. इथे देखील वाईड लॉंगरला खेळाडू आहेत तिथे आणि तिथे मात्र धक्का क्रमांक 4 लागेल. बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोन संघाला फलंदाज नितीन पाटील. गोल्डन डकचा महाराष्ट्र माझा की रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. सुंदर संगीत ऐकायला मिळालं. यस डीजे मास्टरचं देखील कौतुक करूया. डीजे एकविरा डीजे प्रोपरेटर आपण पाहतो. खरं तर डीजे आतू खरं तर आदू माफ करा. चांगलं सुमधून गीत त्यांच्या माध्यमातून ऐकवलं ते प्रेक्षकांना मन तल्लीन केले जात आहे. इथे देखील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रुशाल बॅटिंगसाठी सज्ज झालाय. एक धाव जरूर येते. एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे शिरडोन टीमचा 22 धाबा धावफलकावरती. इथून मात्र शिरडोन टीमला मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्येचा विचार केला तर फार कमी धावा धावफलकावरती लागलेत. 5 षटकाचा सामना. इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. विकेट मिळेल का रनआउटच्या स्वरूपात. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप थोडंसं मागे राहिला आणि तिथून मात्र इथे मात्र डिरेक्ट हिट. क्या बात आहे. डायरेक्ट हिट केल्याने इथे मात्र धक्का क्रमांक 5 वा लागतोय बॅटिंग करत असताना शिरडोन टीमला. ठाण मांडीला चांदण्याच्या डोंगरावर मुजबा देवीनी ठाण मांडीला. चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला. चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला. मुजबा देवीचं आपण संगीत ऐकतो आणि मुजबा देवीच्या मंदिरासाठी खऱ्या अर्थाने आमच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे मित्रमंडळाच्या अध्यक्ष विष्णुशेठ कडूसाहेब आणि आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर यांचं आगमन झालेलं आहे. आमदार चषक 2025 पर्व 1 मध्ये आपलं स्वागत आहे. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचला 23 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. टोटल धाव संख्या आपण 23 पाहतो. 5 बाद. पंचांचा इशारा आहे. थर्ड अंपायरची मागणी इथं केली जाते. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. प्रशांत फडके सर आपण पाहू शकाल थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. इथे कमरेच्या अगदी वरती चेंडू होता की खाली राहिला चेंडू ह्याची मात्र चाचपणे प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून केली जाईल. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. फुल टॉस चेंडू होता. त्या चेंडूवरती अगदी मोठा फटका सजवायचा होता फलंदाज दिनेश म्हात्रेला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये संपर्क कुठेतरी जाणवला नाही. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू फेकला जातोय. उर्वरित इथे देखील पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. लगातार वारंवार स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांचा केला जातोय. सरळ बॅटने कुठेतरी धावा येत नाही त्याच्यामुळे खरं तर शॉर्ट थर्डमॅन रिझर्व्हमध्ये खेळाडू आहे त्याला बीट करून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा देखील असफल राहिलाय. लगातार डॉट चेंडू फेकले जात आहेत. उर्वरित काही चेंडू शिल्लक 4 आणि 4 चेंडूवरती आता मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल बॅटिंग करताना शिरडोन टीमला. विस्फोटक बॅटिंग आणि प्रहार करावा. इथे मात्र बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी. राकेश पाडेकर गोलंदाजी मार्कवर आलाय आणि तिथे मात्र इकॉनॉमिकल स्पेल हाताळला जातोय. राकेश पाडेकरनं 3रं षटक हाताळलं होतं फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि आता वैयक्तिक 2रं षटक घेऊन आणि सांघिक अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. इथे देखील ऑन ड्राईव्ह केला जातोय. डिप स्क्वेअर रिझर्व्हमध्ये खेळाडू आहे तिथे एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल 24 धाबा धाबा फलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये ओपनिंग बॅट्समन आपण पाहतो अभिष्कार पाटील जास्त काही करू शकलो नाही. 2 चौकार जरूर आले अभिच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र पूर्णपणे जकडून ठेवण्याचं काम गोलंदाजाने केलं. इथे देखील प्रहार करायचा प्रयत्न. मिस टायमिंग. एच अँड टेकन.
विकेटचं पतन. फलंदाज अभिष्कार पाटील बॅक टू द डगआउट. श्री जीवन मधुकर पाडेकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी इथे 2500 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आपलं आम्ही रोशन साई स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. इथे स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा यशस्वी ठरलाय आणि शेवट गोल करण्याचा प्रयत्न इथं फलंदाजाने केला आणि अशा रीतीने पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचला. 6 बाद 28 धावा धाव फलकावरती आणि 29 धाब्यांचं टार्गेट यजमान टीम रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघासमोर ठेवलंय. तर पुढील होणारी मॅच पहा. कुडाबे विपक्ष कैलासवासी अशोक स्मृती रोहिंजन बी. दोन्ही टीमचे संघनायक आपण उपस्थित असाल तर टॉस का बॉक्स कक्षामध्ये या. आपण जर दुसऱ्या सत्राचे पहिला चेंडू फेकला तर इथे मात्र ओव्हर कमी केलं जाते याच्याकडे लक्ष. तर यानंतरची लढत असेल बघा. एका बाजूला संघर्ष 11 कुडाबे क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे. स्वर्गीय अशोक पाटील अर्थात अशोक पाटील यांचे बंधू साईनाथ पाटील चिंद्रन यांनी पुरस्कृत केलेला जय दुर्गा 11 मुरबी क्रिकेट रोहंजन क्रिकेट संघ अर्थात अशोक पाटील यांच्या नावाने हा संघ खेळणार आहे. जय दुर्गा रोहंजन क्रिकेट संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ संघर्ष 11 कुडाबे क्रिकेट संघाच्या संघनायकालाही आम्ही ते सूचित करतो की नाणेफेकीसाठी आपण त्वरित संपर्क साधावा, कारण स्पर्धेची नियमावली आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली तर मात्र उशिरा येणाऱ्या संघाला इथे दंडित केलं जाणार आहे. इथे यशवंत कदम वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व क्रिकेटचा आनंद घेतात. आपले स्वागत आहे. चला चिंद्रन टीमला बा पॅनल्टी लागली आहे 2 धाब्याची. त्यामुळे टोटल धाबा 28 बनवल्या होत्या आणि 2 धाब्याची पॅनल्टी ऍड केली जाईल. 30 धाबा टोटल धाव फलकावरती आणि 31 धाब्याचं टार्गेट रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघासमोर आहे. जसं दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल तसे आपण कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. आमच्या समोर जोडलेत आमचे को कॉमेंटेटर मंगेश पाटील मॅन फ्रॉम शिरवली यांच्याकडे आपण बोलतोय. थँक्यू. तर इथे बघा नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघ रोंजन विपक्ष कुडाबे संघनायक यावा आपण नाणेफेकीसाठी. तर आपण व्यासपीठावर आपण इथे पाहतो सन्माननीय विष्णू शेठ कडू मुजबादेवी मित्रमंडळ आणि त्याचबरोबर त्या अध्यक्ष आहेत आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या वतीने वैकुंठवासी हरिभक्त पारायण श्री मोरेश्वर धोंडू कडू यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अभिस्मरणीय आठवण म्हणून इथे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आणि त्यानंतर आम्ही चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश शेठ पाडेकर यांना आपण व्यासपीठावर पाहतो. त्यांच्या मातोश्री त्यांच्यावरही कालाने झडप घातलं वैकुंठवासी यमुनाबाई नामदेव पाडेकर यांची एक अभिस्मरणीय आठवण म्हणून त्यांचे सुपुत्र माजी सरपंच दिनेश शेठ पाडेकर यांच्या वतीने सुद्धा स्पर्धेला चांगलं योगदान लाभल्याबद्दल स्वर्गीय वैकुंठवासी यमुनाबाई नामदेव पाडेकर आणि वैकुंठवासी मोरेश्वर धोंडू कडू यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच रोशन साई स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने परमेश्वराचरणी भावपूर्ण आदरांजली. तर पोलीस पाटील कोंडले रवी पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच लवेश. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज या स्पर्धेची तुम्हाला दुसरी रात्र पाहायला मिळेल आणि दुसऱ्या रात्रीमध्ये पहिली मॅच एका साईडला वीर बजरंग शिरडून आणि त्याला फाईट करत असताना घरच्या मैदानावरती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तकदीर पाडेकर आणि त्याला साथ देत असताना अजय कडू. पहिला बॉल हा ट्रॅकर होता. लेंथ लाईन भरपूर चांगली पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट फेकला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता विवेक पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड शिरडोन टीमचा.
लक्ष छोट आहे त्याच्यामुळे गोलंदाजी अगदी चांगली करावी लागेल सेकंड सत्रामध्ये. ती मात्र वीर बजरंग शिरडोन टीमला. पहिला बॉल डॉट फेकला समोर फलंदाज पाहिलं तर तकदीर पाडेकर हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. 30 बॉल 31 धाबेचा प्रवास. या धाबा रोखायचा असतील तर प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान द्यावं लागेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, विकेटची संधी आहे, डाऊन द फिल्डर पकडल्याचे संपलाय. तकदीर पाडेकरचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन टीमला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत आपण ऐकता. या मातीनं दिला वारिसा कठोर छाती दगडाची, नद्यानेही दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, रणपंदीची जात अमची कोण आम्हा भयभीत करी. नम जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नम कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती, राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. गोलंदाज तयार, पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज केतन कडूचा. मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाब्यानं स्ट्राईक रुटीन झाल्यानं स्ट्राईक मध्ये फलंदाज अजय कडू. लक्ष मोठं नाही, सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी देखील सामना जिंकू शकतं. मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी करेल घरच्या मैदानावरती खेळत असताना रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन टीम. पहिला सत्र आपण पाहिलं, अगदी चांगली गोलंदाजी साकारली, अवघ्या 28 धाबेवरती रोखलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोन टीमला. आणि सेकंड सत्रामध्ये 2 धाब्यांची पॅनल्टी घेऊन तब्बल 31 धाब्यांचं लक्ष घेऊन सध्या उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. चिंद्रन संघ प्रहार केला, फटका चांगला, बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये ऑन साइडला तडाका. फलंदाज अजय कडूच्या बॅटमधून दमदार षटकार. साऱ्या भक्तांना काय म्हणाली, अरे संकटात घाबरायचं नाही, अरे संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर आपण खरं तर पाहतोय गजानन कंस्ट्रक्शनचे सर्वा अजय कडू यांचं देखील ते शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आमचे मित्र केतन पाटील हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांच्या माध्यमातून देखील चिल्ड्रन टीमला शुभेच्छा. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पटक्यात चांगला ऑनसाईडला केलेल्या क्षेत्ररक्षक टीपमध्ये येथील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधल्याने या बॉलवरती दाबा कंप्लीट केला 2. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर संयम बाळगला, डबलला प्राधान्य. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. 31 धाबा जर रोखायचं असतील तर प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावे लागेल. ते मात्र गोलंदाजी करत असताना वीर बजरंग शिरडोन टीमला. पुढचा बॉल प्रहार केला, हा देखील फटका चांगला, बॅटच्या रडार मध्ये. हा दुसरा षटकार फलंदाज अजय कडूच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार राहिली या मॅच मध्ये. रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन टीमच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 15. चला पुढची मॅच असेल, सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका सेटला कुडाबे आणि त्याला फाईट करेल कैलासवासी अशोक स्मृती रोहिंजम बी. बघा, जर सत्र संपलं, इनिंग संपल्यानंतर इथे कुडाबे क्रिकेट संघ आणि रोंजन क्रिकेट संघ हे षटक संपण्यापूर्वी तुम्ही उपस्थित राहिलं नाही आहे. लढती 5 षटकांची असणार आहे आणि संघ जर वेळेवर उपस्थित राहिलं नाही दोन्ही क्रिकेट संघ तर 5च्या ऐवजी लढती 4 षटकांची खेळवली जाईल. म्हणून दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रणव पाटील याचा वापर केला. लक्ष छोट्या 31 धावा रोखायच्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला गोलंदाज
विवेक पाटीलला तब्बल 15 धाबा. आव्हान सोपं झालं बॅटिंग करत असताना चिंद्रन टीमसाठी. समोर केतन प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. नो मॅच लँड, चेंडू डिलेबाज झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य. चांगलं क्रिकेट आहे, सिंगल डबलला प्राधान्य, ही चांगली रणनीती आहे बॅटिंग करत असताना सध्या. नक्की चिंद्रन टीमची 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. कुडाबे टीमचा संघनायकाला आपलं स्वागत आहे. मी विनंती करेन रोहिंजम बी टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. प्रहार केला, ऑन साईडला फटका, चांगला क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये पकडल्या, झेल संपला. फलंदाज केतन कडूचा केला दुसरा धक्का रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला. खरं तर 4थ्या क्रमांकासाठी नवीन फलंदाज यंग स्टार खेळाडू, नक्कीच तुम्हाला खेळाडू पाहायला मिळेल. वरद कडू पॅडी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 17 या आकड्यावरती. 31 धावांचा प्रवास मॅच मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, लावून द कार्पेट, चेंडू चालला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि तिथे मात्र 2 धाबा देखील कंप्लीट होतील. चांगलं रनअप देखील दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. डबलला प्राधान्य, 2 धाब्यानं संघ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सिंगल डबलनं देखील हा सामना जिंकू शकतो बॅटिंग करत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम. घरचा मैदान आहे, कारण की या मैदानाचा अनुभव भरपूर आहे. तो अनुभव पणाला लावलं. पहिल्या सत्रामध्ये दमदार गोलंदाजी केल्या, सेकंड सत्रामध्ये लक्षाचा प्रवास करत असताना टीम मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला रोशन साई स्पोर्ट चिंद्र संघ पाहायला मिळेल. हा डॉट चेंडू आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज पाहता प्रणव पाटील हा दुसरा गोलंदाज, दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर शिरडोन टीमने केला. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदकाम केलं ऑफसाईडला. लावून द कार्पेटनं क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट. एकच धाबेनं समाधान मानला. एकेरी धाबेनं संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 31 धाब्यांचं लक्ष, त्याच्यामुळे आता अवघ्या 11 धाब्यांची गरज मॅच मध्ये रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला. चला रोहिंजम ब टीम, चला आपण लक्ष द्या. आपला संघनायक आपण लगेच टॉससाठी पाठवा, कारण की कुडाबे टीमचा संघनायक आलाय. त्याच्यामुळे मी विनंती करेन रोहिंजम ब टीम आपला संघनायक अथवा कोणता प्रतिनिधी जरी आला असेल तर आपण टॉस करून घ्या. जर तुमचा संघनायक वेळेवरती आला नाही तर तुम्हाला पॅरेंटी पॅनलाइज केली जाईल. आज आपण पाहिलं तर चिंद्रनचा घरच्या मैदानावरती खेळतो आणि त्या संघाला त्यांचा 12वा प्रतिनिधी नव्हता, त्याच्यामुळे 2 धाब्यांची पॅनल्टी दिली. त्याच्यामुळे स्वर्गीय अशोक 11 जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधावा. व्यासपीठावर निश्चित स्वरूपात या स्पर्धेचा आनंद घेत असताना चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील हा सरपंच साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतो माजी सरपंच रघुनाथ शेठ फराड साहेब, अनंत कडू माजी उपसरपंच, दिनेश शेठ पाडेकर माजी सरपंच, शांताराम कुंभारकर माजी उपसरपंच, शंकर आमचे देशेकर माजी उपसरपंच चिंद्रन, गणपत शेठ कडू माजी सरपंच चिंद्रन, मुजबात देवी मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ती विष्णू शेठ कडू, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य जीवन पाडेकर, यशवंत कदम क्रिकेटचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. तत्पूर्वी इथे रोंजन क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ 20 या आकड्यावरती. आता येणाऱ्या 18 बॉल आणि 11 धावांची गरज. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळतं. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अडवणे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, सिंगल कंप्लीट झाली आणि एकच धावेनं समाधान मानला. एका धावेनं संघ 21-21 या शुभांकावरती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम. पहिली मॅच आहे, थोडेसे एकतर्फी आज सामना पाहायला मिळतं.
घरच्या मैदानावरती भरपूर चांगला प्रदर्शन सध्या करतोय तो मात्र रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम 2 विकेट गमावल्यात 31 धाब्यांचं लक्ष्य आणि सध्या मजबूत स्थितीमध्ये संघ तिसरा षटक आहे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आविष्कार हा तिसरा ड्रम प्रार केलाय आविष्कार वरती फटका चांगला अजय कडू थांबणार नाहीये अजयच्या बॅटमधून हा तिसरा तडाखा तिसरा षटकार या चिंद्र डोंगरी मुजबा देवी नठान मांडीला सारा गाव लोक जमलय बघायला माझ्या मुजबा देवीच्या पालखीला माझ्या आईची पूजा करा आईला फुलवा. थँक्यू. षटकार आला आता अवघ्या 4 धाब्यांची गरज. चला रोहिंजन टीम आपण उशीर करू नका आपला संगणक लगेच पाठवा अन्यथा पॅनेटी पॅनलाइज केली जाईल. ब्रह्मास्त्राचा वापर केला लेंथ लाईन भरपूर चांगली आविष्कारच्या माध्यमातून इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. अवघ्या 4 धाब्यांची गरज आहे त्याच्यामुळे रोहिंजन बर्ड टीम आपण का उशीर करता वेळेवरती येणं महत्वाचं. जर तुमचा संगणक वेळेवरती टॉससाठी आलं नाही तर तुम्हाला पॅनल्टी पॅनलाइज केली जाईल कारण की कुडाबे टीमचा संगणक आलाय त्याच्यामुळे रोहिंजन बर्ड टीम आशिष पाटील आपण लगेच टॉससाठी या. पद्धतालिकेचा वापर फटका चांगला कॅप भरपूर मोठी आणि तेवढाच चांगला हा फटका अजयच्या पाठमधून विनिंग फटका सामना जिंकला. अभिनंदन टीम रोशन साई स्पोर्ट चिंद्रन हार्ड लक वीर बजरंग शिडोन टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. मंगेश आता जी लढत झाली आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस पहिली लढत एका बाजूला वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन कल्याण ग्रामीण मधला शिरडोन ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र भरतदादा पाटील यांचा संघ तर एका बाजूला यजमान असणारा इथे रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघ आणि या लढतीमध्ये रोशन साई स्पोर्ट क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली विजय संपादित केलं. अभिनंदन शिरडोन क्रिकेट संघ वीर बजरंग तुम्ही स्पर्धेत सहभाग घेतला तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि शिरडोन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहे भरतदादा पाटील आपण इथे उपस्थित आहात आपणही यावं व्यासपीठावर आपला यथोचित सन्मान आमच्या चिंद्रन ग्रामस्थांच्या वतीने इथे केला जाईल.